आणि तिकडे एक नागरिक म्हणून मी तिथे उभा होतो. तिथे बघितलं तर यांची तिथे आतमध्ये जाऊन आरेरावीची त्यांची भाषा चालू होती तिकडे आतमध्ये ते यांच्याशी. त्याच्यानंतर मी त्यांना विचारणा केली की काय झालं ते नक्की काय. तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही FDA वाले आहोत, आम्ही इथे कारवाईसाठी आलो. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की म्हटलं ठीक आहे तुम्ही कारवाईसाठी आलात, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, परंतु तुमच्याकडे काय असं ID कार्ड वगैरे का आहे का. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ID वगैरे आहे, पण आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. त्यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण पब्लिक तिकडे जमली, त्यानंतर पब्लिक जमल्यानंतर त्यांच्यातले काही जे होते सहकारी ते तिथून पळ काढला. त्यांनी 2 सहकारी ऑटोमध्ये पळाले, एक पुरुष होता तोही तिथून पळाला. त्याच्यानंतर ह्या एक मॅडम भेटल्या, यांनी मीडियाशी पण आरेरावीची भाषा केली आणि तिथे नागरिकांशी आरेरावीची भाषा करत होती. काल 10 जून रोजी सायंकाळी 5-5:30 वाजताच्या सुमारास 3 महिला आणि 1 पुरुष सागर प्लाझा हॉटेलच्या जवळ दुकानदार लोकांना आम्ही FDAचे अधिकारी आहोत असे सांगून पैशाची मागणी करून धमकावत असल्याबाबत आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टाफ त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस स्टाफ जाण्यापूर्वी त्यातील 3 जण त्या ठिकाणाहून निघून गेले होते. एक महिला त्या ठिकाणी जागेवरच मिळून आली. त्या महिलेला व तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर असा प्रकार समजला की या महिला आणि त्यांच्यासोबतचा पुरुष हे मागील जवळपास 15 दिवसापासून भिवंडी शहरामध्ये येऊन अशा प्रकारचे धमकावण्याचे प्रकार करून पैसे उकळत होते. काल प्राप्त झालेल्या तक्रारीवरून या 3 महिला आणि पुरुषाविरुद्ध खंडणी आणि तोतेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील एका महिलेस काल अटक केली असून आज कोर्टामध्ये हजर केलेला आहे. माननीय कोर्टाने 14 जूनपर्यंत तिचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. आता आम्ही तिच्यासोबतचे सहकारी यांचा शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे. काल त्यांनी एक दूध विक्री करणारा आणि पाव भाजीपाला विक्री करणारा दुकानदार याच्याकडे जाऊन तू एक्सपायरीचा माल विकत आहेस असे म्हणून त्याच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केलेली आहे. तो दुकानदार त्यांना भीतीनं 5,000 रुपये देत सुद्धा होता आणि त्याच दरम्यान जागरूक नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे. या आधी देखील मागील आठवड्यामध्ये असेच प्रकारे त्यांनी FDA अधिकारी सांगून 3 लाख रुपयांची मागणी केली होती व 15,000 रुपये घेऊन त्या ठिकाणाहून ते निघून गेले होते. त्याबाबत देखील मग काल एक फिर्यादी समक्ष पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी देखील तो गुन्हा दाखल केलेला आहे. आता तुम्ही काय बोलले आमचे पत्र तुमची गाडी आहे का ती? तुमची गाडी आहे का ती? आम्ही गाडी तुमची गाडी आहे का? तुम्ही FDA वाले ना? तुम्ही FDA वाले ना? तुम्ही FDA वाले ना? तुम्ही FDA वाले ना? तुम्ही FDA वालेत ना? तुम्ही FDA वालेत ना? तुम्ही FDA वाले ना? हो मॅडम तुम्ही FDA वालेत ना? तुम्ही FDA वाले आहेत का? तुम्ही FDA वाले आहेत का? तुम्ही FDA वाले आहेत का हो मॅडम? हो या चला द्या चला द्या लॅबला देते. कोणत्या लॅबला देता तुम्ही? हो बरोबर आम्ही नाही. तुम्ही घ्या तुम्ही FDA वाले आहे ना? तुम्ही FDA वाले का? तुम्ही FDA वाले का? FDA वाले का? हो मॅडम तुम्ही FDA वाले का? तुम्ही FDA वाले, एक मिनिट, तुम्ही FDA वाले आहेत ना? हो मॅडम ऐका ना. तुम्ही शासकीय अधिकाऱ्याला बोला. तुम्ही बोलता आम्ही FDA वाले आहे ना?
माझा व्हिडिओ बनवा. हे लोक मला धमकी और दमदाटी द्यायला लागले. व्हिडिओ बनवा व्हिडिओ. हे पत्रकार या सगळ्यांना त्यांना सपोर्ट करते ते माल साहेब. व्हिडिओ बनवा माझे बनवा मॅडम. हे लोक हे बघा त्यांना एक्सपायर माल हे सगळं यांना हे सपोर्ट करते ते बघा. आपण पोलिसांना करू नये यार. काय तुला उगाच बनवा. हां तुम्ही कोणत्या तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला तुम्ही त्यांना तुम्हाला बोलतोय आम्ही एफडीए वाले आहे. चालेल एफडी वाले तुम्हाला चालू दाखवतो ना आम्ही कोण आहे तुम्हाला कळेल ना तिथे कोणाला बोलवा ना तुम्ही कुणाला बोललो कुणाला बोललो आयडी कार्ड म्हणजे आणि काय एक धवे असते का आयडी येतात हे काय आहे आमचं काय आहे तुला ह्याचं आलंय का आम्ही तुला ह्याचं आलंय का आयडी घेऊन आले ना आम्ही आयडी घेऊन आले ना येणं दिसेल ना तुम्हाला मॅडम बघा बघा रोड मध्ये तमाशा नको नाही नाही ह्यांना पण आज टाकणार आहे मी हा टाकता या भाई तू दे ना. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.